नमस्कार मंडळी, कशी सगळे मजेत ना. आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे मी करतो आहे आज भुर्जी. ही भुर्जीची रेसिपी बघून ठेवा तुम्ही, सगळ्यांना आवडेल माझी भुर्जी. आणि कोणाला भुर्जी पाहिजे असेल तर मला तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. आता इथे हा टाकला मी कांदा, त्याला कांदा टाकलेला आहे. ही आहे 4 अंड्याची भुर्जी बनवणार, 4 अंड्याची भुर्जी. तर आज मी घरी एकटंच आहे. बायको माझी माहेरी गेलेली आहे, ती उद्या येणार आहे. माहेरी गेली आहे ती. आता तिला 4 दिवस झाले माहेरी जाऊन. आमच्या इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मी बायकोला बोललो, तू बाबा माहेरी जा, तुला त्रास नको. आमच्याकडं 5 वाजता सकाळचं पाणी येतं, 2 दिवसाचं पाणी येतं आहे. तर पाणी पुरवठा कमी झालेला आहे, कारण पाऊस नसल्यामुळे इथे मुंबई म्हणजे कल्याण डोंगरी ह्याला पाणी पुरवठा कमी प्रमाणात सोडतात. त्याच्यामुळे 2 दिवस पाणी नव्हतं. 2 दिवस टाकीत पाणी नव्हतं, फक्त प्यायचं पाणी तेवढंच येतं होतं. टाकीत पण पाणी भरलेलं नव्हतं. तर तुम्हाला ही भुर्जी दाखवतो तुम्हाला मी कशी बनवतो ती बघा. जर तुम्हाला भुर्जी आवडली माझी रेसिपी तर तुम्ही नक्की सांगा भुर्जी कशी झालेली. टेस्ट काय तुम्हाला ह्याच्यातून समजणार नाही, पण माझी रेसिपी बघा. हा कांदा मी थोडासा लाल होईपर्यंत थोडासा भाजून घेणार आहे. कांदा झाला की मग त्याला आपण टाकायचा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो पण भाजून घ्यायचं, टोमॅटोचं पाणी सुटलं पाहिजे. टोमॅटो पण थोडंसं पाणी सुटेल म्हणजे तो आपला टोमॅटो मस्तपैकी भाजेल. थोडंसं आपण ग्रेव्ही ठेवायची. भुर्जीमध्ये ड्राय भुर्जी नाही बनवायची आपण, थोडीशी भुर्जी म्हणजे भाताबरोबर खायची आहे. कारण मला आता भात बनवला आहे आणि याच्याबरोबर हे तर भाताबरोबर काय खायचं तर भुर्जी बनवूया. कारण मी इकडचं मुंबईमध्ये चिकन जे असतं, मुंबईचं चिकन खात नाही. कारण खात नाही तर कारण आहे म्हणजे मुंबईमध्ये जेवढे जे चिकन सेंटर आहेत हे सगळं हलाल चिकन आहेत. हलाल चिकन म्हणजे मुसलमान मारतात ते मला चिकन आवडत नाही. त्याच्यामुळे मी फक्त मुंबईमध्ये फिश आणि अंडी खातो. ॲक्च्युली मी चिकन सगळं सोडलं होतं, ते बायकोमुळे मला ते खावं लागतं. मासे पण सोडले होते खायचे मी नाही खाल्लं तर बायको पण खात नाही, म्हणून मला ते खावं लागतं. आता आपला थोडासा कांदा थोडासा लालसर होत आलेला आहे, होते थोडासा लाल. म्हणजे आपण त्याच्यात टॅमॅटो टाकायचा आहे. 2 मिनटं झाली, 2 मिनटं 70 सेकंद येत आहे. 2 ते 3 मिनटं कांदा आपण भाजून घेऊया. गॅस थोडासा कमी करूया. हे बारीक मीडियम कांदे आहेत. 4 कांदे आहेत हे. 4 कांदे मी घातले आहेत. जसं आपण जेवढं आपल्याला भुर्जी पाहिजे असते तसं ते कांदे टाकायचे असतात. आता मी 4 अंड्यातून 4 कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे. आणि 2 अंडे ते बॉईल केले. ते अंडे एक टाईपचं फुटलेलं आहे. हां साधारण आता 3 मिनटं झालेले आहेत. आणि आता आपण याच्यात टाकूया टोमॅटो. घेतलं असेल तर मोठे 10 टोमॅटो घेतले आहेत मी. एकदम छोटे पण नाही आहेत आणि एकदम मोठे पण नाही आहेत. त्यात कांदा एकदम मी टोमॅटो बारीक चिरलं नाही आहे. मला एकदम बारीक चिरता येत नाही. टोमॅटो आहे थोडासा जाडसरच आहे टोमॅटो, पण तो होईल एकदा तो याच्यात आलं की. वाटतं त्याला आपण थोडंसं ही प्रोफेशनली मी बनवलेली नाही, आपली बनवली आहे. प्रोफेशनल मी पण बनवतो भुर्जी चांगली वस्तू अशी. टोमॅटो एकदम बारीक लागतो, पण मी थोडासा जाड कापलेला आहे टोमॅटो. कारण ते मलाच खायचं आहे, का विकायची नाही कोणाला. त्यामुळे आपण घरातल्या घरात अशी बनवायची भुर्जी सुंदर अशी.
बघायचं तसं टोमॅटो टाकलेलं आहे. त्याच्यावर आपण थोडंसं टोमॅटो कांदा घातला की त्याच्यात थोडासा आपण मसाला टाकायचा आहे. काळी पावडर असते मसाल्याची, नंतर लाल तिखट मसाला टाकतो आपण पक्का मसाल्याचं, लाल तिखट टाकत नाही. मीठ टाकायचं, हळद टाकायची थोडीशी. मग त्याच्यामध्ये थोडीशी तो जी अंडी आहेत ती 4 अंडी थोड्या वेळाने टाकायचं आपण, म्हणजे होऊन जाईल चांगलं. मग मला सांगा, टोमॅटोबरोबर भुर्जीबरोबर सलाड चालतं का? चालत असेल तर मला नक्की सांगा, कारण मी सलाड पण थोडंसं कटिंग करून खाण्याला आहे. माझं फेसबुकला पण व्हिडिओ टाकणार आहे आणि मी यूट्यूबला पण व्हिडिओ टाकणार आहे. मी कंटेंट असं काही हे करत नाही, फक्त मी टाकतो व्हिडिओ टाकतो, कारण मला यूट्यूबला अजून काय मोठंसं ज्ञान नाही आहे कशी व्हिडिओ बनवून टाकतात काय ते. मी आपण टाकतो व्हिडिओ. लाईक तुम्ही लोक खूप कमी करताय. लाईक करा, शेअर करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्कीच करा. आणि मला काय माझ्या व्हिडिओमध्ये काही जर त्रुटी असतील काय असेल तर ते मला नक्की सांगा. आता बघितलं तर टोमॅटो एकदम थोडासा आपला हा झालं स्मॅश होत आलेला आहे कांद्यामध्ये. त्याच्यात आपण थोडीशी काळी पावडर जी असते, काळी पावडर त्याची आपली बघा, ही काळी पावडर आहे आणि थोडीशी टाकते नंतर थोडीशी काळी पावडर टाकण्याची. काळी पावडर टाकून झाली. आता आपण याच्यात थोडासा मसाला टाकूया. 2 चमचे मसाला टाकतो. बघा, आपण जास्त काय तिखट करायची नाही आहे. मला भात असतो ते भरपूर केली जाते. हळद टाकणार होतो का, आता हळद टाकत नाही. कांदा भाजला आहे की नाही पण ते पण समजत नाही मला. भाजला असेल कांदा, कारण त्याला मी व्यवस्थित कसा हे केलेलं आहे. आपण 2 चमचे त्याच्यात मसाला टाकलेला आहे. जास्त चमचं मोठं नाही आहे, तुम्ही बघितलं असेल. आता अंडी कशी फोडून टाकायची, एक मिनिट तो टाकलं आहे. दुसरं मी टाकलं आहे. तीन मिनिटं झाली. चार अंडी झाले. थोडंसं आपण आता हात धुवून घेऊया. मसाला पण झालेला आहे ना. हा मसाला मी थोडासा एक चमचा टाकतो.
मला अंडी खूप आवडतात, बॉईल अंडी मला खूप आवडतात खायला. आता मी कमी खातो कारण आता कसं असतं, मी सकाळी असतो बाहेर, रात्री येतो, त्याच्यामुळे अंडे खायला मला कधी असा वेळ असा सेपरेट भेटतच नाही. अजून तर आपण थोडासा मसाला ॲड करूया. मसाला आपला कमी वाटतो त्याच्यात. आता मी मीठ टाकणार आहे, पण नंतर टाकतो मी. आता तुम्हाला इथे अकरा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. 11 मिनिटं झाले व्हिडिओ बनवतो मी. थोडंसं आपण मीठ टाकूया, म्हणजे जास्त मीठ होत नाही. ते माझ्या हिशोबाने टाकलेलं आहे मीठ कारण कोणा जास्त मीठ लागत नाही. अशा प्रकारे हे आपली भुर्जी रेडी टू खाण्यासाठी आपली भुर्जी इथे आता आपली कम्प्लीट एकदम कन्फर्म झालेली आहे. आता जी 2 बॉईल अंडी केली आहेत ना, ते आता मी खाणार आहे. ते तुम्हाला खाता दाखवत नाही, फक्त तुम्ही बघा आणि मला सांगा भुर्जी कशी झाली होती. नक्कीच कमेंट टाका, कारण तुम्ही लोक माझ्या व्हिडिओला कुठचेच कमेंट टाकत नाही, फक्त लाईक पण नाही करत. तर जास्तीत जास्त लोकांनी माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मला यूट्यूबवरती फीडबॅक द्या. माझे व्हिडिओ कसे असतात, मला आवडतात नाही आवडत, माझ्या व्हिडिओमध्ये काय चूक असेल तर मला नक्की सांगा. माझी तर भुर्जी तयार झालेली आहे. धन्यवाद सगळ्यांना. बाय बाय.